Today we will discuss about a very important life process, that is cell division. So before learning about what is the cell division, here are a few questions that you have to answer it. Let us see. Can you tell, question number first, what happens to the cells of injured tissue? When a tissue get injured or when it get ruptured, what happens to the cells of such a injured tissue? आपल्याला बऱ्याचशा वेळेस काही जखम होते, दुखापत होते, तर अशा वेळेस त्या भागामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला जखम झालेली आहे त्या ठिकाणी असणारे जे टिश्यू आहेत त्यांच्या सेल्सला काय होतं, नेमकं काय त्या सेल्ससोबत होईल जर एखादी आपल्याला जखम झाली. जनरली आफ्टर इंजुरी the cell and the tissues are not able to perform the regular functions immediately. So generally अशी जर का काही दुखापत वगैरे जर झाली तर ते असणारे जे काही टिश्यू सेल वगैरे जे असतात त्या टिश्यूचे जे सेल आहेत they are unable to perform the regular functions. At the site of injury the blood capillaries rupture and the area gets inflamed. त्या ठिकाणच्या सेल रप्चर होतात आणि तिथलच्या भागावरती जनरली सूज येते. Many cells are damaged. The pain receptor nerves induced pain. The pain receptor nerves आहेत त्या पेन रिसीव करतील आणि आपल्याला सेन्सेशन होईल की त्या ठिकाणी वेदना होते. ओके, सो जनरली तिथलच्या ज्या सेल आहेत त्या सेलला नॉर्मल फंक्शनिंग करता येणार नाही, त्या सेल रेग्युलर फंक्शनिंग करू शकत नाहीत, त्या ठिकाणी ब्लड कॅपिलरीज रप्चर झाले असतील. ओके, तर अशा प्रकारचं ते सेलसोबत होईल. वेदर न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड. ज्या ठिकाणी जखम झालेली आहे ती जखम भरून येत असताना त्या ठिकाणी नवीन सेल जे आहेत ते नवीन सेल तयार होतील का? येस, ऑब्वियसली. ॲज द वुंड हील देअर इज अ स्कॅब डेव्हलप. द सेल्स surrounding the wound starts dividing rapidly and the cells lost in the injury are restored back. ओके, जनरली ज्या ठिकाणी जखम झालेली आहे त्या जखमेवरती आपल्याला स्कॅब डेव्हलप झालेली आपल्याला त्याच्यावरती दिसून येते. अँड दिस वुंड स्टार्ट्स डिवायडिंग रॅपिडली अँड द सेल्स लॉस्ट इन द इंजुरी आर रिस्टोर्ड बॅक. तिथलची जी जखम आहे त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन जी आहे ती फास्ट आपल्याला दिसून येते. नवीन पेशी विभाजन होतं आणि पेशी विभाजन होऊन नवीन पेशी जे आहेत, नवीन सेल जे आहेत त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतील. इन दिस वे न्यू सेल्स आर फॉर्म बाय सेल डिव्हिजन टू हील द वुंड. नवीन सेल तयार होतील सेल डिव्हिजनमुळे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन पहा. डू द प्लांट्स गेट इंजर्ड व्हेन डू वी प्लक द फ्लावर्स? हाऊ आर दोज वुंड हील्ड? सो इट वॉज थॉट दॅट द प्लांट्स डू नॉट हॅव अ नर्वस सिस्टीम, सो दे डू नॉट हॅव अ सेन्सेशन आयदर. असं समजलं जात होतं की प्लांटला काही सेपरेट अशी नर्वस सिस्टीम नाही आहे. म्हणजे आपली जशी नर्वस सिस्टीम आहे ऑब्वियसली तशी काही प्लांटमध्ये नर्वस सिस्टीम नाही आहे. ती नर्वस सिस्टीम नसल्यामुळं प्लांटला कदाचित सेन्सेशन जाणवत नसतील. ओके, सो डू द प्लांट गेट इंजर्ड व्हेन डू वी प्लग द फ्लावर? सो इनिशियली इट इज बिलीव्ड दॅट they do not get injured, they do not sense any kind of pain when we pluck the flower. But the recent discoveries have proved that plants also have sensations. The tissues that are lost get restored by cell division. Okay, but in a recent discoveries it is proved that the plants have a sensation and they feel a sensation of a pain when we pluck the flower and their wounds are healed similarly by the cell division. How does the growth of any living organism occur? Again, by the cell division. The number of cells are increased in any living organisms and the growth occur. Does the number of cells in their body increases? If yes, how? Yes, as we grow the number of cells in our body also increases. How? With the help of a cell division. How the new individual of a species is formed from existing one of same species? ओके, तुम्हाला जर आठवत असेल तर आपण 9वीला सेल थेअरी पाहिली होती आणि सेल थेअरीचा एक महत्त्वाचा असणारा एक पॉईंट असा होता की न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स.
नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे किंवा न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स. देर इज अ नो स्पॉन्टेनियस फॉर्मेशन ऑफ अ न्यू सेल. नवीन पेशी अचानक तयार होत नाहीत, आधी अस्तित्वात असणाऱ्या पेशींपासूनच नवीन पेशींची निर्मिती होते. अशा प्रकारचे एक ती सेल थेअरी जी आहे ती सेल थेअरी आपण 9वीला शिकलेलो आहे. तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ स्पेसीज इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ सेम स्पेसीज. त्या ज्या पेशी आहेत त्यांच्या आधी एक्झिस्ट असलेल्या पेशींपासूनच नवीन पेशी, नवीन सजीव कशा पद्धतीने निर्माण होतात. सो बाय द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. ड्यू टू द रिप्रोडक्शन द न्यू इंडिव्हिज्युअल्स इज फॉर्म फ्रॉम द एक्झिस्टिंग वन. सो दिस रिप्रोडक्शन इट मे बी एसेक्शुअल रिप्रोडक्शन और सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण पुढच्या चॅप्टरमध्ये आपण बघणारच आहेत. ओके. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देर इज अ मायटोसिस. This cell division helps in the forming. In asexual reproduction there is a mitosis. This cell division helps in the forming a new individual. In sexual reproduction gametes are formed by reduction division called meiosis. Due to chromosomes, gene and DNA, the new individuals of the species become similar to the existing species. Okay. So ज्याच्याबद्दल या पॉईंटमध्ये आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे त्याच्यावरतीच हा प्रश्न आहे की हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसीज इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ द सेम स्पेसीज बाय द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. दिस रिप्रोडक्शन इट इज ऑफ टू टाइप, sexual reproduction and asexual reproduction. In case of asexual reproduction by the process of mitosis. Mitosis it is a type of a cell division. By the process of a mitosis, new cells are formed and new living organism is formed by using this cell. In sexual reproduction, there is a gamete, the process of a meiosis, that is another type of a cell division. It occurred in the living organism during the sexual reproduction, and by the process of a sexual reproduction, as there is a chromosomes are there, DNA are there, so the same species form their new living organisms like themselves. Okay. So cell division is one of the very important property of the cell and living organisms. Due to this property only a new organism is formed from existing one. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. Okay. So that is the important thing that we are going to discuss in this point, that is a cell division and what is the importance of cell division. So cell division is one of the very important property of cells and living organisms. सजीवांची किंवा पेशींची एक सगळ्यात महत्त्वाची असणारी प्रॉपर्टी आहे ती आहे सेल डिव्हिजन, पेशी विभाजन. ड्यू टू दिस प्रॉपर्टी हाऊ इट इज इम्पॉर्टंट किंवा कशा पद्धतीने ही महत्त्वाची. ड्यू टू दिस प्रॉपर्टी याच्यामुळे न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. नवीन सजीवाची निर्मिती होते आधी अस्तित्वात असणाऱ्या सजीवांपासून. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप. जे मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. अँड इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. आणि त्या ठिकाणी जर का आपल्या शरीराची जर का काही झीज झालेली असेल तर ती झालेली झीज, दॅट इज हिलिंग ऑफ द वुंड वगैरे, झालेली झीज भरून पण निघते. देर आर टू टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन ॲज मायटोसिस अँड मिओसिस. बघा याच्याबद्दलच आपल्याला व्यवस्थित आणि डिटेलमध्ये याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. दिस सेल डिव्हिजन इट इज ऑफ टू टाईप, मायटोसिस अँड मिओसिस. सेल डिव्हिजनचे या ठिकाणी आपल्याला दोन प्रकार अभ्यासायचे. पहिला जो प्रकार आहे तो आहे मायटोसिस and second is a meiosis. Mitosis occurs in somatic cells and stem cells of the body, whereas meiosis occurs in germ cell. Okay, so mitosis, this type of a cell division, दोन प्रकारचे सेल डिव्हिजन आहेत, एक मायटोसिस दुसरी मिओसिस. ओके. मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स. आता सोमॅटिक सेल्स कशाला म्हणायचं? सेल्स अदर दॅन जर्म सेल. ज्या जर्म सेल नाही आहेत, ज्या गॅमेट सेल नाही आहेत, आपल्या शरीरातल्या जर्म सेल किंवा गॅमेट सेल सोडून राहिलेल्या ज्या सगळ्या सेल आहेत दॅट इज सोमॅटिक सेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन मेलमध्ये स्पर्म जे त्या जर्म सेल आहेत, ह्युमन फिमेलमध्ये एग्ज किंवा ओव्हम या फिमेल जर्म सेल आहेत. ओके. सो या जर्म सेल सोडून राहिलेल्या बाकीच्या ज्या सगळ्या सेल आहेत दॅट इज सोमॅटिक सेल्स. अँड स्टीम सेल्स. स्टीम सेल दिज आर द स्पेशल टाईप ऑफ अ सेल
present in our body that have ability to convert into the any type of a cell. Stem cell हे एक स्पेशलाइज्ड सेल आहे ॲट द फिटल ग्रोथ, जे फेटस जे आहे, जे गर्भाचे जे काही वाढ होते त्याच्या सुरुवातीचे जे काही स्टेजेस असतात त्या स्टेजेसमध्ये या स्टेम सेल आपल्याला दिसून येतात. या जे काही स्टेम सेल्स असतात या इतरही म्हणजे पूर्ण एखादा व्यक्ती ग्रोनअप झाल्याच्या नंतरसुद्धा ते आपल्या बॉडीमध्ये आहेत. त्याच्याबद्दल आपण यावर्षी बघणारच आहेत पुढच्या काही चॅप्टरमध्ये. परंतु या अशा प्रकारच्या एक वैशिष्ट्यपूर्ण पेशी आहेत की ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे सगळ्या प्रकारच्या सेलमध्ये कन्वर्ट होण्याची. तर ह्या जे काही दोन सेल आहेत, सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल, यांच्यामध्ये आपल्याला मायटोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. वेर ॲज मिओसिस ऑकर्स इन जर्म सेल. आता राहिलेल्या ज्या काही जर्म सेल आहेत, जे स्पर्म्स असतील किंवा एग सेल जे असतील फिमेलमध्ये, यांच्यामध्ये आपल्याला मिओसिस या प्रकारची सेल डिव्हिजन आपल्याला दिसून येते. बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजन वी शुड नो द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल दॅट वी हॅव स्टडीड अर्लियर. ओके, या सेल डिव्हिजनबद्दल बघण्याच्या पूर्वी, बिफोर स्टडी ऑफ द सेल डिव्हिजन वी शुड नो the structural organization of the cell that we have studied in earlier. Each cell has a nucleus. Beside other cell organelles are also present. Let us study the cell division with the help of this information. आता आपण जे काही सेलचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन जे बघितलेलं आहे मागच्या काही इयत्तेमध्ये नवीन सिलेबसनुसार, आता हे 8वीला आहे. प्रत्येक जी सेल असते त्या सेलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दोन महत्त्वाचे जे भाग असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. एक म्हणजे त्याचं असतं न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस वगळता बाकीचे असणारे काही सेल ऑर्गनल, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम, हे जे काही महत्त्वाचे पार्ट आहेत आपल्या सेलचे, जे आपण याच्या आधी आपण बघितलेले. ओके, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण जो बघतो किंवा जो पूर्ण सेल कंट्रोल करतो तो आहे न्यूक्लियस, आणि ही सेल डिव्हिजन आपल्याला न्यूक्लियसपासूनच पाहिजे. बिफोर एनी टाईप ऑफ अ सेल डिव्हिजन द सेल्स डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. दॅट इज इफ क्रोमोझोम नंबर इज 2n इट इज डबल्ड अप टू 4n. आता ही सेल डिव्हिजन होण्याच्या आधी त्या सेलमध्ये म्हणजे सेलचं जे न्यूक्लियस असतं त्या न्यूक्लियसमध्ये असणारे जे काही क्रोमोझोम्स असतात त्या क्रोमोझोमची संख्या दुप्पट होते. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सजीव जो असतो, प्रत्येक प्राणी जो असतो, त्याच्या बॉडीमध्ये ज्या असणाऱ्या ज्या सेल असतात त्या सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या ही फिक्स असते. ती संख्या एक ठरलेली असते, आणि त्या संख्येमध्ये सेल डिव्हिजन होण्याच्या पूर्वी ज्या पेशींची पेशी विभाजन होणार आहे, सेल डिव्हिजन होणार आहे, ती सेल डिव्हिजन होण्यापूर्वी त्या ठिकाणी असणारे जे काही क्रोमोझोमची संख्या, ही क्रोमोझोमची संख्या दुप्पट होते. म्हणजे जर का ते क्रोमोझोमचा नंबर जर 2n असेल देन इट डबल अप टू द 4n. 2n नंबर ऑफ क्रोमोझोम जर का असतील तर ते 2n नंबर ऑफ क्रोमोझोम हे 4n होतील, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा संख्या काय होईल, दुप्पट होईल. ओके, सो कॅन यू रिकॉल व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम? गेट इट्स नेम इन द फिगर. व्हॉट इज द शेप ऑफ द क्रोमोझोम? इट इज जनरली इट इज अ डंबल शेप. डंबल शेप क्रोमोझोम आपल्याला जनरली आपल्याला दिसत. आपण मागच्या वर्षी आपण पाहिलेले आहेत क्रोमोझोम, त्याचं आर्म वगैरे आपण मागच्या इयत्तेमध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे. इथे आपल्याला 2.5 डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये त्याचे आपल्याला नावं लिहायचे. सो दिस वन इट इज अ पी आर्म. ओके, इट इज अ सेंट्रोमेअर. देन दिस वन इट इज अ क्यू आर्म अँड DNA. ओके, तर या प्रकारे आपल्याला इथं हे असणारा जो काही क्रोमोझोम आपल्याला दिलेला आहे ह्या क्रोमोझोमला आपल्याला इथं नाव देता येते. ओके, a pair of each chromosome each type of chromosome is present in 2n condition, whereas a single chromosome of each type is present in n condition, and their structure is like the one shown in the figure given beside. आता जे क्रोमोझोम असतात हे क्रोमोझोम पेअरमध्ये असतात. जर पेअरमध्ये असतील तर त्याला आपण 2n म्हणणार. 2n कंडिशन म्हणजे ते पेअरमध्ये असतील. जर तो सिंगली जर का असेल, आता हा एक क्रोमोझोम आहे म्हणजे हा n आहे, याच्या सोबतीला अजून असाच एक जर का आला तर हे झाले 2n. बरोबर. हां,
म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एकूण 23 क्रोमोझोमच्या पेअर, म्हणजे 23 दुने 46 क्रोमोझोम आपल्या बॉडीमध्ये, बरोबर. मग हे 23 जो आहे तो झाला n नंबर, आणि 2n म्हणजे त्या 23 क्रोमोझोमच्या पेअर, त्या 23 क्रोमोझोमच्या जोड्या, म्हणजे तो झाला 2n नंबर. ओके, आलं लक्षात. सो अ पेअर ऑफ ईच टाईप ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट इन 2n. जर त्याची जर जोडी असेल तर ती 2n कंडिशनमध्ये दाखवली जाते, आणि सिंगल क्रोमोझोम जर असेल तर तो n कंडिशनमध्ये दाखवला जातो. सो देअर स्ट्रक्चर इज लाईक द वन शोन इन द फिगर गिवन बिसाइड. त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीने इथं दाखवलं जातं. ओके, सो तर आपल्याला 2 प्रकारच्या सेल डिव्हिजन बघायच्यात. पहिली जी सेल डिव्हिजन आहे ती आहे मायटोसिस, आणि दुसरी जी सेल डिव्हिजन आहे ती आहे मिओसिस. त्यातली पहिली जी सेल डिव्हिजन आहे ती पहिली सेल डिव्हिजन आपण मायटोसिस बघणार आहोत. ओके, तर मायटोसिस सेल डिव्हिजन बघण्याच्या पूर्वी आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे ते थोडंसं लक्षात घ्या. फर्स्ट अँड द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस. सेल डिव्हिजन ही एक महत्त्वाची लाईफ प्रोसेस आहे. सेल डिव्हिजन इट इज टेकिंग प्लेस विदिन द सेल इन द न्यूक्लियस फर्स्ट. सेल डिव्हिजन जी आहे ती सेलमध्ये होत असते, आणि ती सगळ्यात आधी कुठं न्यूक्लियसपासून त्याची सुरुवात होते. न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स आहेत. हे क्रोमोझोम जे आहेत ते सेल डिव्हिजनच्या आधी त्यांची संख्या दुप्पट करतात, डबल करतात. ओके, एक क्रोमोझोम कशा पद्धतीने दिसतो, त्याचे भाग काय आहेत हे पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. क्रोमोझोमचा हा जे काय आर्म्स आहेत, या क्रोमोझोमच्या 2 आर्म्स आहेत. ही जी काय आर्म आहे याला पी आर्म म्हणतात, ही जी काय आर्म आहे याला क्यू आर्म म्हणतात. या दोन्ही आर्म ज्या ठिकाणी इथं जॉईंट एकमेकाला जोडल्या गेलेले दिसतात त्यांना सेंट्रोमेअर असं म्हटलं जातं. आणि हा जो काही क्रोमोझोम आहे हा क्रोमोझोम कशापासून बनलेला आहे, तर हा ज्या थ्रेडपासून बनलेला आहे त्याला आपण DNA असं म्हणतो. ओके, इथपर्यंत आपण पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज मीन बाय मायटोसिस. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवाइड बाय मायटोसिस. ज्या सोमॅटिक सेल्स असतात आणि ज्या स्टेम सेल्स असतात त्या मायटोसिसद्वारे डिवाइड होतात. मायटोसिस इज कंप्लीटेड थ्रू द 2 मेन स्टेप. 2 मेन स्टेपमध्ये ही मायटोसिस कंप्लीट होते, पूर्ण होते. दोज 2 स्टेप्स आर कॅरिओकायनेसिस दॅट इज न्यूक्लियर डिव्हिजन, अँड सायटोकायनेसिस दॅट इज अ सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. ओके, आता मायटोसिस ही जी काही प्रोसेस आहे ही 2 टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे. फर्स्ट स्टेप जी आहे त्याची ती आहे कॅरिओकायनेसिस. कॅरिओ मीन्स न्यूक्लियस, कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन. आधी जो केंद्रक असणार आहे, पेशीचा जो केंद्रक असणार आहे तो आधी डिवाइड होणार आहे, आणि एकदा न्यूक्लियस डिवाइड झाला की त्याच्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड होणार आहे, म्हणजे दॅट इज सायटोकायनेसिस. म्हणजे मायटोसिस 2 स्टेपमध्ये होणार आहे. पहिलं आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरं जे आहे ते सायटोकायनेसिस. ओके, त्यातली पहिली स्टेप आपण बघू आधी, कॅरिओकायनेसिस. So this karyokinesis it is completed through 4 steps. Karyokinesis ही 4 टप्प्यामध्ये पूर्ण होते. इट इज कम्प्लिटेड थ्रू 4 स्टेप्स. 4 टप्प्यामध्ये पूर्ण होते. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज ह्या 4 फेजेसमध्ये आपल्याला कॅरिओकायनेसिस पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. आता हे नेमकं ह्या 4 फेजेसमध्ये नेमकं होतं काय, त्यातली पहिली आपण बघूया, प्रोफेज. In prophase, condensation of basically thin thread-like chromosome starts. आता हे बघा, हे एक सेल आहे, ही बाजूची जी दिसते ही बाजूची सेल आहे, आणि हे जे काय मध्ये दिसते हे त्या सेलचं न्यूक्लियस आहे. ओके, आता हे जे काय न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. जे न्यूक्लियोटाईड जे काही जेनेटिक मटेरियल आहे हे जेनेटिक मटेरियल आपल्याला आता या ठिकाणी दिसत नाही. थिन थ्रेड लाईक त्याच्यामध्ये असणारं जे जेनेटिक मटेरियल आहे ते थ्रेड लाईक दोऱ्यांसारखं वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये असतं की जे साध्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. बट ॲट द टाईम ऑफ द सेल डिव्हिजन इन द प्रोसेस ऑफ कॅरिओकायनेसिस, सेल डिव्हिजनमध्ये जी कॅरिओकायनेसिस जी प्रोसेस स्टार्ट होते त्याच्यामध्ये काय होतं, दिस जेनेटिक मटेरियल इट स्टार्ट टू कंडेन्स. त्याचं कंडेन्सेशन, ते कंडेन्स व्हायला सुरुवात होतं. ओके, कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. हे जे या ठिकाणी असणारे जे काही थिन जेनेटिक मटेरियल आहे ते कंडेन्स व्हायला, म्हणजे ते
एकमेकांच्या जवळ यायला कंडेन्स व्हायला सुरुवात होतं. त्या ठिकाणी एक प्रोटीन असतं. त्या प्रोटीनला च्या सभोवताली ते सभोवताली ते जे काही थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे ते थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर गुंडाळले जातात त्याच्याभोवती, आणि त्याच्यापासून जे काही थिक क्रोमोझोम जे ते थिक क्रोमोझोम या ठिकाणी बेसिकली दिसायला आपल्याला सुरुवात होतात. ओके, आणि हे जे काही क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम पेअर्ड होतात, आणि या पद्धतीने आपल्याला क्रोमोझोमच्या ज्या पेअर आहेत त्या क्रोमोझोमच्या पेअर आपल्याला तिथं दिसायला लागतात. ओके, सो प्रोफेजमध्ये काय होतं, इन कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक, शॉर्ट होतात, थिक होतात, अँड दे स्टार्ट टू अपीअर अलॉंग विथ द पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. Centrioles duplicate and each centriole moves to the opposite pole of the cells. Nuclear membrane and the nucleolus start to disappear. आता या ठिकाणी जे दिसतंय ना, हे बघा, हे सेंट्रिओल आहेत बघा. हे जे काही न्यूक्लियस आहे ना, ह्या न्यूक्लियसच्या बाहेरच्या बाजूला हे सेंट्रिओल्स हे एक प्रकारच्या सेल ऑर्गनलचा एक प्रकार आहे की जे सेंट्रिओल ह्या न्यूक्लियसच्या बाजूला येतात. ते सेंट्रिओल या ठिकाणी डुप्लिकेट होतात. इथं बघा, इथं एक सेंट्रिओल आहे, इथं एक सेंट्रिओल आहे, इथं एक सेंट्रिओल आहे. हे सेंट्रिओल डुप्लिकेट होतात आणि हे या न्यूक्लियसच्या दोन बाजूला अशा पद्धतीने, हे बघा, इथे एक सेंट्रिओल आला आहे आणि या बाजूला एक सेंट्रिओल आला. हे दोन्ही बाजूला ते सेंट्रिओल त्या ठिकाणी जातात. अँड देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हा हळूहळू डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. ओके, लक्षात घ्या, प्रोफेजमध्ये काय झालं, जे थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम जे होते ती थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम कंडेन्स व्हायला सुरुवात झाली. ते कंडेन्स होऊन शॉर्ट आणि थिक झाले, ज्याच्यामुळं आता जे काय त्याचे सिस्टर क्रोमॅटाइड्ससह ते क्रोमोझोम जे ते क्रोमोझोम आपल्याला दिसायला लागले. सेंट्रिओल नावाचा एक सेल ऑर्गॅनल आहे, तो डुप्लिकेट झाला, त्याचे दोन झाले, आणि दोन्ही पोलार साईड जे त्याच्या जे काही विरुद्ध बाजू जे असतील ह्या न्यूक्लियसच्या, त्या दोन विरुद्ध बाजूला ते अरेंज झाले. त्याच्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस जे आहे ते हळूहळू डिसॅपियर व्हायला सुरुवात झाली. अजून डिसॅपियर झालेलं नाही, डिसॅपियर व्हायला सुरुवात झालेली. ओके, ही झाली पहिली फेज, प्रोफेज. क्रोमोझोम दिसायला लागलेले आहेत, सेंट्रिओल्स त्या ठिकाणी तयार झालेले आहेत, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसॅपियर व्हायला सुरुवात झालेली आहे. दुसरी स्टेज चालू होते, मेटाफेज. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर्स इन मेटाफेज. न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्णपणे डिसॅपियर झाला आहे. Chromosomes complete their condensation and becomes clearly visible along with their sister chromatids. क्रोमोझोम जे ते कम्प्लिटली थिक झालेले आहेत. या ठिकाणी बघा, हे क्रोमोझोम जे हे क्रोमोझोम स्पष्टपणे आपल्याला दिसायला लागलेत विथ सिस्टर क्रोमॅटिड. सिस्टर क्रोमॅटिडसह हे क्रोमोझोम आपल्याला दिसायला लागलेत. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसॅपियर झाले. इथं जसं दिसत होतं बघा, हे बघा, हे न्यूक्लिओलस किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन जसं क्लिअर दिसत होता तसं या ठिकाणी हळूहळू पूर्णपणे ते डिसॅपियर झालेले, आणि डिसॅपियर झाल्यानंतर या ठिकाणी थिक आणि क्लिअर क्रोमोझोम जे आहेत ते आपल्याला दिसायला लागले. क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्विटोरियल प्लेन, दॅट इज अ सेंट्रल प्लेन ऑफ द सेल. या पद्धतीने क्रोमोझोम सगळे ॲट इक्विटोरियल प्लेन, सेंट्रल प्लेनला पूर्ण क्रोमोझोम अरेंज झालेले या पद्धतीने. All chromosomes are arranged parallel to the equatorial plane of the cells. Special type of a flexible protein fiber, that is the spindle fibers, are formed between the centromere of each chromosome and both centrioles. Now this is the important thing in the metaphase, that is a spindle fibers, that is a flexible protein fibers. It's called as a spindle fiber. They are start to arises from the centrioles अँड अटॅच्ड टू द सेंट्रोमेअर. म्हणजे हे जे काही क्रोमोझोम आहेत, ह्या क्रोमोझोमचं जे सेंटर आहे, या क्रोमोझोमचं जे सेंटर आहे, या सेंटरला हे जे स्पिंडल फायबर आहेत हे दिसतात काय बघा, इथं रेषा आहेत बघा. हां, हे असे रेषा आहेत दोन्ही बाजूने निघणारे. हां, हे पूर्ण जे काही स्पिंडल फायबर्स आहेत हे स्पिंडल फायबर्स असे इथून निघणार, आणि या ठिकाणी असणारे जे काही सेंट्रोमेअर आहे, म्हणजे या क्रोमोझोमची जी सेंटर साईड आहे त्या सेंट्रोमेअरला ते काय होणार, अटॅच होणार. ओके, सो मेटाफेजमध्ये सगळे क्रोमोझोम त्यांचं कंडेन्सेशन पूर्ण झालं, ते सेंट्रल प्लेनला अरेंज झाले. सेंट्रिओलपासून स्पिंडल फायबर, हे महत्त्वाचे लक्षात घ्या, सेंट्रिओलपासून स्पिंडल फायबर अराईज झाले, निघाले, आणि ते सेंट्रोमेअरला अटॅच झाले. ओके, त्यानंतर थर्ड स्टेप जी आहे, थर्ड स्टेप आहे ॲनाफेज. ही ॲनाफेज या ठिकाणी स्टार्ट होते. इन ॲनाफेज
centromere split and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. आता या ठिकाणी बघा ही ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय झालं, हे जे काही याच्यापासून आलेले जे काही स्पिंडल फायबर्स होते त्या स्पिंडल फायबर्सने दोन्ही बाजूला ते जे काही सेंट्रोमेअर आहेत त्या सेंट्रोमेअर आणि त्यांना असं खेचून घेतलं, ओढून घेतलं. ओढल्यामुळे जे सेंट्रोमेअर होते ते सेंट्रोमेअर स्प्लिट झाले, ते तुटले आणि ज्या सिस्टर क्रोमॅटिड होत्या म्हणजे हे जे काय क्रोमोझोम या दोन अशा सिस्टर क्रोमॅटिडपासून जे बनलेले होते ते सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाल्या. हे बघा इथं अजून हे स्पिंडल फायबर याला अटॅच आहेत, इथं स्पिंडल फायबर्स आहेत आणि या स्पिंडल फायबर्सने या दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड जे एक एक क्रोमोझोमच्या दोन सिस्टर क्रोमॅटिड काय झाल्या, सेपरेट झाल्या अँड अरेंज अप टू द अपोजिट साईड. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज अ डॉटर क्रोमोझोम. यांना डॉटर क्रोमोझोम असं म्हणायचं. क्रोमोझोम्स बिंग पुल्ड अपियर लाईक अ बंच ऑफ बनानास. In this way, each set of chromosomes reach at a two opposite poles of the cell. ह्या जे काही स्पिंडल फायबर्स आहेत त्याच्यामुळे हे पूर्ण इट इज लाईक अ बंच ऑफ बनाना त्याच्याच टाईप हे दिसतात आणि हे सगळे एका बाजूला दोन ऑपोजिट साईडला हे जे काय सिस्टर क्रोमॅटिड या पूर्ण इकडे खेचले जातील, या सिस्टर क्रोमॅटिड पूर्ण या बाजूला खेचले जातील. ओके, या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट स्टेज जी आहे ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होईल बघू आता. टेलोफेज. टेलोफेजमध्ये काय होतं, द क्रोमोझोम्स विच हॅव रीच्ड ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल नाव स्टार्ट टू डिकंडेन्स ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ द क्रोमोझोम रीच्ड ॲट पोल्स. Thus two daughter nuclei are formed in the cell. Nucleolus also appears to each daughter nucleus. Spindle fibers completely disappear. ओके, आता जी टेलोफेज आहे ह्या टेलोफेजमध्ये काय झालं बघा, हे जे काही सेपरेट झालेल्या सिस्टर क्रोमॅटिड आहेत त्या दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड या बाजूला इकडच्या बाजूला खेचल्या गेल्या आणि त्या ठिकाणी या सिस्टर क्रोमॅटिड परत अनकॉइल ज्या कॉइल झाल्या होत्या, कंडेन्स झाल्या होत्या, त्या डिकंडेन्स व्हायला परत सुरुवात झालेली आहे, त्या सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. परत ते थिन फायबरमध्ये त्यांचं रूपांतर होईल, परत ते इनव्हिजिबल होतील आणि यांच्या बाजूला स्पिंडल फायबर पूर्णपणे डिसअपियर झालेले आहेत आणि याच्या बाजूला न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस जे ते पुन्हा फॉर्म व्हायला हळूहळू सुरुवात झालेली. आणि या पद्धतीने या ठिकाणी बघा दोन डॉटर न्यूक्लियाय जे हा एक न्यूक्लियस आणि हा एक न्यूक्लियस, दोन डॉटर न्यूक्लियाय या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत, तयार झालेले आहेत. म्हणजे जी कॅरिओकायनेसिस जी प्रोसेस होती म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन जे होतं ती न्यूक्लियर डिव्हिजन या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. मायटोसिस दोन स्टेजमध्ये होणार आहे, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस जे आहे हे 4 फेजेसमध्ये मेटाफेज, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज याच्यामध्ये हे कंप्लीट झालेले म्हणजे दोन डॉटर न्यूक्लियाय जे काय झाले या ठिकाणी तयार झाले. आता स्पिंडल फायबर पूर्णपणे डिसअपियर झाले. इन दिस वे कॅरिओकायनेसिस कंप्लीट्स अँड सायटोकायनेसिस बिगिन्स. The cytoplasm divides by cytokinesis and the two new cells are formed which are called as a daughter cells. आता एकदा न्यूक्लियस डिवाइड झाले, न्यूक्लियस डिवाइड झाले की सायटोप्लाझम जो आहे तो सायटोप्लाझम या पद्धतीने डिवाइड व्हायला सुरुवात होतो. सायटोप्लाझम पूर्णपणे डिवाइड होतो आणि दोन सेपरेट डॉटर सेल जे आहेत ते या ठिकाणी काय होतील, तयार होतील. इन दिस प्रोसेस अ नॉच इज फॉर्म ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल विच deepens gradually and thereby the two new cells are formed. However, in case of a plant cell, instead of a notch, a cell plate is formed exactly along the midline of the cell and thus the cytokinesis is completed. या पद्धतीने इथं नॉच म्हणजे या ठिकाणी एक असं बारीक हा जो भाग आहे बघा सेंटरचा हा भाग काय झाला कमी कमी होत गेला आणि कमी कमी होऊन या पद्धतीने हा तुटून जाईल आणि दोन डॉटर न्यूक्लियस किंवा दोन सेल जे आहेत ते या ठिकाणी काय होतील, तयार होतील. आणि प्लांट सेलमध्ये हे नॉच तयार होण्याच्या ऐवजी एक सेल प्लेट जसं सेल वॉल जशी असते त्या पद्धतीने एक सेल प्लेटमध्ये तयार होती आणि ती सेल प्लेट दोन सेलला सेपरेट करते. या पद्धतीने कॅरिओकायनेसिस झालं, न्यूक्लियस डिवाइड झालं, सायटोप्लाझम डिवाइड झालं, सायटोप्लाझमिक डिव्हिजन झालं आणि या ठिकाणी मायटोसिसद्वारे एका पेशीपासून दोन सेल जे आहेत दोन पेशी जे आहेत तयार झाल्या. मायटोसिस इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. बिसाइड इट इज नेसेसरी फॉर restoration of the emaciated body and healing, then formation of blood cell etc. Okay, so I hope तुम्हाला मायटोसिस जी आहे ही प्रोसेस कळाली असेल. ओके, व्यवस्थित पहा. थँक्यू सो मच.